नमस्कार. मी डॉक्टर संजय नातू, इंडियन अकॅडमी ऑफ पिडियाट्रिक्सच्या पुणे शाखेचा वर्ष 2021 करता मी अध्यक्ष आहे. स्वमग्नता म्हणजेच ऑटिझम या विषयावर आपण बऱ्याच वेळेला वेगवेगळ्या ठिकाणून चर्चा ऐकलेली आहे. 2 एप्रिल रोजी जागतिक स्वमग्नता दिवस अर्थात वर्ल्ड ऑटिझम अवेअरनेस डे म्हणून साजरा केला जातो. तसेच एप्रिल हा महिना ऑटिझम अवेअरनेससाठी फार महत्त्वाचा आहे. तर आज या महत्त्वाच्या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करण्याकरता आपल्याकडे आलेले आहेत डॉक्टर सुनील गोडबोले. नमस्कार सर. डॉक्टर सुनील गोडबोले हे बालविकास तज्ज्ञ आहेत. त्यांचे चिरंजीव बालविकास मार्गदर्शन केंद्र पुण्यात आहे. तसेच स्मॉल स्टेप्स ऑटिझम गायडन्स क्लिनिक हे दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल येथे कार्यरत आहे. त्याला डॉक्टर सुनील गोडबोले मार्गदर्शक आहेत. सो गोडबोले सर, तुम्हाला या विषयावर पहिला प्रश्न मी विचारू इच्छितो की हे स्वमग्नता म्हणजे नक्की काय, हे आपल्या पालकांना सांगू शकाल का? स्वमग्नता या शब्दातच त्याचा अर्थ जडलाय बघा. स्वमग्न म्हणजे जी मुलं स्वतःमध्ये मग्न असतात त्यांचं आजूबाजूच्या लोकांबरोबर कनेक्शन किंवा संवाद गेलेला असतो. ते आणखीन सोप्या शब्दात सांगायचं तर ज्या मुलांचा सामाजिक संवाद कमी असतो त्यांना आपण स्वमग्न म्हणू शकतो. त्याचंच इंग्लिश जे नाव आहे ऑटिझम, ऑटॉस म्हणजे परत एकदा स्वतःमध्ये, त्या स्वतःमध्ये मग्न म्हणजे स्वमग्न. आणि त्याच्यात सामाजिक संवाद नसणं हे त्याचं सगळ्यात महत्त्वाचं आपण लक्षण किंवा निदान म्हणू शकतो. आता बऱ्याच पालकांमध्ये किंवा इन जनरल लोकांमध्ये असा समज आहे की हे पाश्चात्य देशांमधला आजार आहे. तर भारतात याचं प्रमाण कसं आहे? पाश्चात्य देशांच्या मनाने जास्त आहे, कमी आहे, याबद्दल काही सांगू शकाल? अगदी महत्त्वाचा आणि खूप पालकांना नेहमी पडणारा प्रश्न आहे की डॉक्टर हा भारतासाठी नाही, आपल्यासाठी आजारपणच फक्त महत्त्वाचे, पण तसं नाहीये. सुरुवातीला पाश्चात्य देशांमध्ये सुद्धा याचं प्रमाण 1000 ते 1 वगैरे होतं. पण आता अमेरिका, युरोपमध्ये याचं प्रमाण दर 60 मुलांमध्ये 66 मुलांमध्ये 1 असं अमेरिकेतलं प्रमाण आहे. आणि भारतामध्ये दुर्दैवाने अजूनही ग्रामीण भागामध्ये याचा विशेष याच्यावर संशोधन झालेलं नाहीये. पण मोठमोठ्या शहरांमध्ये लक्षात आले तर आपल्याकडे सुद्धा हे प्रमाण लक्षणीय, साधारणतः दर 100 मुलांमध्ये 1 असं स्वमग्न मुलांचं प्रमाण आहे आणि ते वाढतच आहे. शक्यता अशी आहे की हे लक्षात येण्याचं मुख्य कारण आता आपल्यामध्ये एक त्याच्याबद्दल अवेअरनेस किंवा जाणीव निर्माण झाली आहे आणि आपण त्याच्यातून निदान पटकन करायला लागलो म्हणून हे प्रमाण वाढतंय असं असू शकेल. बापरे, म्हणजे 100 म्हणजे बरंच जास्त प्रमाण आपल्याकडे पण जाणवत आहे. ह्या मुलांमध्ये म्हणजे ऑटिझम किंवा स्वमग्नता असणाऱ्या मुलांमध्ये लक्षणं काय असतात? आणि ही खरं तर लक्षणं आईवडीलच पहिले ओळखू शकतात, म्हणून ह्या लक्षणांचा प्रश्न आपल्याला खूप वेगळ्या प्रकारे बघायला पाहिजे. स्वमग्न मुलांचे 2 प्रकारे आपण लक्षणं बघू शकतो. एक मगाशी बोलल्याप्रमाणे सामाजिक संवादात अडथळा. याच्यामध्ये पहिले गंमत काय होते, ते मुलं डोळ्यात डोळे घालून बघतच नाही, त्याला आपण लॉस ऑफ आय कॉन्टॅक्ट म्हणतो. दुसरं, ते त्यांच्या नावाला प्रतिसाद देत नाही. तिसरं, त्या आजूबाजूला जे काय चाललंय त्याचा त्यांच्याशी काही संवाद नसतो. समोरच्या व्यक्तीशी चेहऱ्यावर हावभाव येत नाहीत, प्रतिसाद देत नाहीत आणि काही वेळा तर समोरची व्यक्ती बोलायला आली की मुलं रडारड करतील, पळून जातील. तर थोडक्यात कुठल्याही प्रकारे संवाद साधताना अडथळा हा पहिला भाग आहे. संवाद 2 प्रकारे, नॉन व्हर्बल म्हणजे शारीरिक पद्धतीने आणि बोलून म्हणजे व्हर्बल, ते दोन्हीमध्ये ही मुलं मागे पडलेली असतात. दुसरा जरा विचित्र सिम्पटम ग्रुप किंवा तक्रारींच्या लक्षणांचा एक गट, तो म्हणजे ना फिक्स्ड इंटरेस्ट. म्हणजे या मुलांना हातात विशिष्ट प्रकारच्याच गाड्या आणि त्यात असं लक्षात आलंय की स्वमग्न मुलांमध्ये बऱ्यापैकी वेळेला गाड्यांची चाकं फिरत बसण्याचा शौक असतो किंवा हातात त्यांची खेळणी दिली तर ती खेळणी इतक्या छान पद्धतीने लावून ठेवतात की त्याचं नाव ते. त्याला आम्ही फिक्स्ड इंटरेस्ट म्हणजे एका विशिष्ट पद्धतीने गोष्टी लावणं. इतकंच नाही तर त्यांना त्यांच्या घरातल्या जेवायला खुर्ची दिली तर त्या एका ठिकाणी जिथं बसते तिथंच त्यांना बसायला आवडेल, तिथून दुसरीकडे जायला त्यांना आवडत नाही. आणि मग या गोष्टी रिपीटेड, त्याचा दुसरा पार्ट म्हणजे ते हात उडवत राहतात, गोल गोल फिरत राहतात, बोटांच्या हालचाली करत राहतात. हे सगळं हा फिक्स्ड इंटरेस्ट रिपीटेटिव्ह बिहेवियर्सचा ग्रुप आहे. त्यामुळे सामाजिक संवाद नसणं आणि फिक्स्ड इंटरेस्ट ही स्वमग्न मुलांची विशेष लक्षणं मानली जातात. बरोबरीने या मुलांना थोडेसे झोपेच्या समस्या असतात, पोटाच्या तक्रारी असतात, क्वचित प्रसंगी बरोबरीने झटक्यांचा आजार असतो आणि अशा इतर छोट्या छोट्या गोष्टी. आणि ऑब्व्हियसली या सगळ्यातून घडतं काय तर बिचाऱ्यांना शालेय शिक्षणामध्ये अडथळे येत राहतात. आणि बाळ उशिरा बोलायला लागणं याचा पण स्वमग्नतेशी काही संबंध आहे का? नक्कीच. प्रत्यक्ष संवाद हाच तर पहिला भाग आहे. तर तुम्ही जर मला महत्त्व सांगितलं की आपण ही मुलं बोलतच नाही इतरांशी, मग ते बोलत नसण्यामध्ये सुद्धा 2 भाग आहेत. तर आता 3 भाग. पहिल्यांदा काही न ऐकू येण्यामुळे असणाऱ्या
बोलत नसतं. त्या कोणी माझ्याकडे स्वमग्नतेत शंका घेऊन राहतो. मी पहिल्यांदा आईवडिलांना सांगतो, बाई गं पहिल्यांदा आपल्या मुलाला ऐकू येते की नाही बघ. आता ऐकू येतंय पण उशिरा बोलायला लागलं. इथं परत दोन गोष्टी असतात. काही मुलं नुसतीच बोलत उशिरा नाही, त्यांची बारीक शारीरिक वाढ सुद्धा, मानसिक वाढ सुद्धा उशिरा असते. त्याला आपण डेव्हलपमेंटल डिले किंवा विकासामध्ये समस्या असं म्हणतो. आणि मग तिसरा, बाकी सगळीकडे मुलं व्यवस्थित वाढत असतं, पण बोलण्यामध्ये अडथळा असणं किंवा बोलणं वेळेत सुरू होत नाही किंवा अत्यंत कमी बोलतात आणि किंवा नुसत्या आरड्याओरड्यातून स्वतःला व्यक्त करायला बघतात. हा एक प्रमुख लक्षणांचा समूह असतो. साधारण ह्या वयांचं आपल्याला संशय की बाबा ह्या मुलामध्ये थोडंसं काहीतरी प्रॉब्लेम असण्याची शक्यता आहे, स्वमग्नताचा प्रकार असण्याची शक्यता आहे, हे कधी काय वयाला लक्षात येऊ शकतं? आपण मुलांचे नेहमीचा विकास बघूया. मुलांच्या विकासामध्ये पहिल्यांदा काय घडतं, तर सुरुवातीला पहिलं वर्षभर मुलांची बाकीची शारीरिक वाढच असते. सहसा वर्ष दीड वर्षाला पहिल्यांदा मुलं तोंडातून शब्द काढू लागतात. आणि जेव्हा इथं आपलं मूल बोलत नाही आणि नंदेचं मूल बोलतं, तेव्हा आईला अनइझीनेस येतो, आईला शंका येते. कारण अंदाजाने 15 ते 18 महिन्यामध्ये लवकरात लवकर याचं आईवडिलांना निदान होऊ शकतं. आणि काही पालक तर, म्हणजे माझा अनुभव आहे की 9व्या महिन्यापासून त्यांना वाटतं की आपलं मुलगा जरा वेगळ्या प्रकारे रडतंय, इतर मुलांसारखं रडत नाही, ते नजरेला नजर देत नाही, तेव्हा सुद्धा काही वेळा निदान होऊ शकतं. पण तेव्हाचं निदान हे आम्ही म्हणतो जरा थांबूया, वाट पाहूया. पण 18 महिन्यापासून आपण नक्की निदान करू शकतो. त्याला जगभर विशिष्ट पद्धतीच्या तपासण्या सुद्धा अवेलेबल आहेत. आणि हे असा जर संशय आला एखाद्या पालकाला की याचं शक्यता वाटते, तर त्यांनी कसं पुढे जावं? म्हणजे डॉक्टरांकडे कधी सल्ला घ्यावा, पेडियाट्रिशियन बालरोग तज्ञांकडे जावं का डायरेक्टली बालविकास तज्ञांकडे जायची गरज आहे? या बाबतीत मी पुण्याच्या बालरोग तज्ञ संघटनेचं कौतुक करेन की आपल्या बालरोग तज्ञांचं, की आपल्याकडे बालरोग तज्ञ प्रत्येक छोट्या मोठ्या व्हिजिट्स, म्हणजे आपण मुलं लसीकरणाला येत असतात तेव्हा आपल्या मुलांचे विकासाचे टप्पे झालेत की नाही बघत असतात. आपल्या इंडियन अकॅडमीच्या व्हॅक्सिनेशन चार्टवर एक विकासाच्या टप्प्याचा आलेख आहे, त्याला TDSC म्हणतात. तो आलेख बरेचसे बालरोग तज्ञ आईवडिलांची मिनिटभरामध्ये बोलत असतात. त्यामुळे बालरोग तज्ञांकडे जर तुम्ही नियमितपणे जात असाल तर तुम्हाला हे लवकर निदान होणारच आहे. पण ज्या बालरोग तज्ञ तुमच्याकडे ही शंका व्यक्त करतात किंवा तुम्ही त्यांच्याशी बोलतात, वेळ घेऊन बोला की डॉक्टर माझं मूल बोलत नाहीये, तर अशा वेळेला बालरोग तज्ञ तुम्हाला एकतर स्वमग्नतेबद्दल थोडीशी माहिती देतील आणि सहसा अशा वेळेस बालरोग तज्ञ याच्यातल्या बाल विकास तज्ञ, जसं मी काम करतो किंवा पुढे असं दोघे आम्ही लोक मग त्याच्यामध्ये लक्ष घालून याच्या पुढच्या तपासण्या करू शकतो. 18 महिने ते 24 महिने हा उत्कृष्ट वेळ आहे की जेव्हा आपण लवकर निदान करू शकतो. आणि मग आता याचं निदान नक्की करण्याकरता काही रक्ताच्या तपासण्या वगैरे असं काही करायला लागतं का? काय कशा प्रकारे निदान नक्की करतात? हे अगदी महत्वाचं आहे, कारण आजकाल आपल्याला प्रत्येक गोष्टीला रक्ताची तपासणी किंवा मेंदूची तपासणी अशीच आपल्यामध्ये एक गैरसमज आहे. तर स्वमग्नतेचं निदान हे कुठल्याही रक्ताच्या किंवा मेंदूच्या तपासण्यातून होत नाही. ते मुलांबरोबर खेळून, पालकांबरोबर चर्चा करून, आणि त्याच्यासाठी पालकांना आपलं मूल कसं रोज खेळतं, कसं बोलतं, कसं खेळतं, हे डॉक्टरांबरोबर आम्ही बालविकास तज्ञ याच्यावर 100 प्रश्न आईवडिलांना विचारतो. ते म्हणतात त्याचा आमच्या मुलाच्या निदानाशी उपयोग काय, पण त्याच्यातूनच स्वमग्नतेचं निदान अचूकपणे होऊ शकतं. फक्त याच्यामध्ये आपल्या मुलाबद्दल अतिप्रेमळपणे खूप चांगली माहिती किंवा खूप वाईट माहिती असं दोन्ही करू नये. जे घडत असतं ते सांगितलं तर आपल्या मुलांचं स्वमग्नतेचं निदान अचूक करता येतं. कुठलीही लॅबोरेटरी तपासणी लागत नाही. आणि मला वाटतं एकदा तज्ञांशी भेटून याचं निदान होणं जरा अवघड असावं, 1-2दा तरी कमीत कमी भेटायला लागत असावं. नुसतंच भेटणं नाही, आपल्या मुलांचं निरीक्षण. आता जेव्हा पहिल्यांदा एखादी आई माझ्याकडे स्वमग्नतेची शंका घेऊन येते तर मी तिला सांगतो आज आपण पहिल्यांदा या 4 गोष्टींवर बघूया. एक छोटीशी आपण स्क्रीनिंग टेस्ट आपण म्हणतो ती सोडवूया. मग आम्ही त्यांना सांगतो की या 15 गोष्टींवर आता तू घरी गेला लक्ष ठेव. मग घरी गेला लक्ष ठेवायचं, त्याची डायरी ठेवायची आणि त्या प्रमाणात आपण जे एक अंदाजे 3 महिने कमीत कमी 3-4 तपासण्यांमध्ये, आणि ते सुद्धा वेगवेगळ्या तज्ज्ञांच्या, याच्यामध्ये सायकोलॉजिस्ट किंवा बाल मानस विकास तज्ज्ञ येतात, नंतर ऑक्युपेशनल थेरपिस्ट किंवा सेन्सरी थेरपिस्ट ते येतात, आणि स्पीच थेरपिस्ट म्हणजे वाचा तज्ज्ञ आणि बाल विकास तज्ज्ञ, हे सगळेजण. आणि त्यात सगळ्यात महत्त्वाचं रोग तज्ज्ञांकडे जे नियमित ठेवलेला आलेख असतो, या सगळ्याच्या एकत्रित निदानातून स्वमग्नतेचं निदान छान करता येतं. आता तज्ञ डॉक्टरांनी एकदा निदान नक्की केलं की पुढे त्याचं उपचार कसे केले जातात आणि हे मूल परत म्हणजे बाकी मुलांसारखी त्यांची वाढ होऊ शकते का? आपल्याकडे गुगल डॉक्टर नावाचा प्रकार आहे, त्याच्याने खूप गोंधळ झालेला आहे की स्वमग्नतेचं निदान जर आपल्याला कळलं की आई वडील डॉक्टरांना कमी भेटतात आणि गुगलला जास्ती भेटतात, आणि त्यांनी घडतं एकच की आई वडिलांना प्रचंड नैराश्य येतं, कारण गुगलवर स्वमग्नतेबद्दल काही चांगलं बोललेलं नाही.
पण परिस्थिती तशी नाही आहे. आपण आपल्या बालरोग तज्ज्ञ, बालविकास तज्ज्ञ आणि या वेगवेगळ्या थेरपिस्टच्या मदतीने वेळेत कामाला लागलो. आणि आपण म्हणताना मी परत परत इन्व्हर्टेड कॉमामध्ये आपण म्हणतो, याचा अर्थ काय? आई वडील जर आपल्या मुलांवर काम करायला लागले, कारण ते मुलाबरोबर 24 तास उपलब्ध असतात आणि मुलांना ते प्रेमाने छोट्या छोट्या गोष्टी शिकवू शकतात, तर हे उपचार जास्ती यशस्वी आणि योग्य तऱ्हेने जाऊ शकतात. त्यामुळे जेव्हा निदान होईल तेव्हापासून पहिल्यांदा निराशा बाजूला ठेवायची. मी तर सगळ्यांना एक उदाहरण देतो की आपण नवीन शर्ट घेतो तर त्याचा लेबल ठेवून जातो का बाहेर? पहिल्यांदा आपण लेबल कापतो. तसंच स्वमग्न मुलांबद्दल आहे. स्वमग्नता कळली की ते स्वमग्नतेचं लेबल टाकून द्या आणि मुलांना जे जमत नाही त्याच्यावर आपल्या डॉक्टरांच्या आणि तज्ज्ञांच्या सल्ल्याने काम करा. तुम्हाला नक्की यश यायला लागेल. आणि उपचार पद्धती तिथंच सुरुवात होते. या उपचार पद्धतींबद्दल मला सांगायला आवडतं. स्वमग्नतेबद्दल निदान अजून एक कशामुळे झालं न कळल्यामुळे उपचार पद्धती सुद्धा शिकलोय. पण त्याच्यात 3-4 मुख्य आपण गट लक्षात घेऊयात. त्यातला एक असतो तो बिहेवियरल थेरपी, म्हणजे मुलांच्या वर्तनावर काम करणं, आणि त्यातलं मोठं नाव आहे ABA. तर एक बिहेवियरल थेरपी हे विशेष करून मानस विकास तज्ज्ञ ते काम करत असतात. आपण त्याला सायकोलॉजिस्ट म्हणतो. ऑक्युपेशनल थेरपिस्ट आणि सेन्सरी थेरपिस्ट हे मुलांना स्थिर करणं, एका जागी बसतं करणं, त्यांच्या बोटांच्या स्नायूंचा विकास करणं आणि छोट्या छोट्या रोजच्या दैनंदिन जीवनातल्या कामांमध्ये मुलांना शिकवण्यासाठी मदत करतात. आणि थोडं मुलं बोलायला लागल्यावर स्पीच थेरपिस्ट किंवा वाचा विकास तज्ज्ञ हे मुलांना समाजामध्ये बोलण्यासाठीचे धडे देतात. आणि सगळं एकत्रित करणारी सगळ्यात चांगली थेरपिस्ट कोण? तर आई आणि बाबा. फारच छान माहिती दिली. मला वाटतं आता हे सगळं आपल्याला माहिती असताना तुम्ही म्हटलात की आपल्याला नक्की कारण माहिती नाही, पण तरी पण प्रतिबंध करता येऊ शकतो का? हे असं होऊ नये यासाठी आपण काही करू शकतो का? अजून तरी प्रतिबंध कारण अजून कारणच नाही. आणि हा प्रश्नाचा एक वेगळा अर्थ सांगतो की बऱ्याच वेळेला स्वमग्नतेचं निदान झालं की आपल्या दुर्दैवाने समाज व्यवस्था पहिल्यांदा आईला नावं ठेवते, बाबांना नावं ठेवते. मग काय काय आईला सुद्धा आतून वाटत असतं की मी काहीतरी प्रेग्नन्सीत चुकले म्हणून असं झालं. तर तसं काहीही नाही. स्वमग्नतेमध्ये देर इज समथिंग कॉल्ड एज अनुवंशिकता किंवा जेनेटिक्स. पण ती आईवडिलांकडे न आता त्या मुलांचं जे त्या जेनेटिक कोड तयार होतो, जसं आपल्या कॉम्प्युटरचं सॉफ्टवेअर असतं तसं प्रत्येकाचं, प्रत्येक मुलाचं, प्रत्येक व्यक्तीचं स्वतःचं सॉफ्टवेअर असतं. त्याच्यात कुठेतरी गडबड झालेली आहे, ही अजून नीट कळलेली नाही. त्या पहिलं लक्षात ठेवायत की ती कोणाची आईबाबांची चूक नाही, त्यांच्या आपापसातल्या रिलेशनशिप चूक नाही, किंवा आजूबाजूच्या परिस्थिती. काही लोकांना असं वाटलं की मुलांना खेळूच दिलं नाही, समाजात पाठवलंच नाही म्हणून झालं. तसंही नाही आहे. त्यामुळे आईवडिलांनी पहिल्यांदा स्वतःला नावं ठेवणं किंवा चुका शोधण्यात वेळ घालवू नये अशी माझी विनंती. अजून तरी त्याचं अचूक कारण कळलेलं नाही आहे. त्यातल्या त्यात 2 कारणात डोळ्यासमोर आलेले आहेत की कुठेतरी मेंदूतल्या रचनांमध्ये मेंदूचे वेगवेगळे विभाग आपापसात नीट जोडलेले नाही आहेत. त्याला इंग्लिशमध्ये डिस्कनेक्टेड ब्रेन असं म्हणतात. आणि ते कसं घडलंय अजून आपला सायन्स त्याला शोधत आहे. आणि दुसरं त्याच्यामधलं कारण लक्षात आलंय की कुठेतरी जेनेटिक पातळीवर कुठेतरी म्हणजे आम्हाला सगळ्यांना अशी आशा आहे कुठेतरी जीन किंवा गुणसूत्रांच्या पातळीवर हा दोष सापडेल आणि मग आपण त्याच्यावर उपचार करू शकू. तिसरा प्रयोग त्याच्यातला प्रवाद येतो म्हणजे काही बायोकेमिकल मेंदूतली काही रसायनांमधलं कमी जास्त असेल का काय, ही एक त्याच्यातली शंका आहे. आणि चौथी एक थोडी ताणलेली शंका आहे की आपल्याकडे जो मीडियाचा वापर जास्ती होतोय, स्क्रीन्स, मोबाईल, लॅपटॉप, TV आपल्या आजूबाजूला आढळतात मुलांवर, त्याचा स्वमग्नतेशी कुठेतरी संबंध आहे का, अशी अनेक शास्त्रज्ञांना आता शंका वाटते. मला वाटतं लॉकडाऊन काळामध्ये तर स्क्रीनचा वापर प्रचंड प्रमाणात वाढला. म्हणजे आम्हाला बालरोग तज्ञांना पण जाणवतंय की आता ऑटिझम आम्ही सस्पेक्ट करतो की ज्यांचा आम्हाला शक्यता वाटते असा नंबर खूप वाढत चाललेला आहे. त्याच्यावर काही तुम्ही? तर आपण त्याच्यात मला स्वतःला 2 वेगळे ग्रुप जाणवले की दुर्दैवाने जी वाटते स्वमग्न असलेली मुलं असतात त्यांची सुमग्नता वाढते, कारण त्यांना परत एकदा संवाद साधायला आपण संधीच देऊ शकत नाही. ते घरातल्या त्याच परिघामध्ये फिरायला लागतात आणि तोचपणा मगाशी जे बोलतो सेमनेस त्या मुलांमध्ये वाढतो. आणि इतर मुलं जी खरं स्वमग्न नाही आहेत पण त्यांना संवाद साधणं, आणि विशेष करून छोटी मुलं त्यांना संवाद साधायला मिळालेलाच नाहीये, त्यांचा आपोआपच त्यामुळे दुर्दैवाने संवाद साधणं कमी होतं. आणि शक्यता त्यांना म्हणजे चुकून काही काय परत गुगलच्या इफेक्टमुळे हे मुलांना स्वमग्नतेचं गरज नसेल लेबल दिलं जातं. पण शक्यता आहे की या मुलांना जर थोडंसं आईवडिलांनी काम केलं, त्यांच्या हातातला मोबाईल काढून देऊन त्यांच्याबरोबर खेळायला लागले, गाणी गोष्टी म्हटल्या, तर ही जी ऍक्च्युली नॉर्मल किंवा टिपिकल मुलं आहेत त्यांना स्वमग्नता नाहीये पण लक्षणं तशी सुरू झाली आहेत, ती आपण कमी करू शकतो. आणि अशा मुलांना शिशु शाळेत काही वेगळ्या प्रकारचं शाळेत पाठवायला लागतं किंवा कसं असतं? हो, म्हणजे हा एक परत एक जरा गमतीदारच मी याला उत्तर द्यायचं म्हणेन की आपल्या आई वडिलांना आपल्या मुलाच्या नावाशी काही घेणं नसतं, त्यांना शाळेतल्या अनुक्रमांशी घेणं असतं. तर आई मला प्रत्येक जण विचारते, तिला स्वमग्नतेशी संबंध नसतो बऱ्याच वेळा, तिला वाटत असतं माझं मूल शाळेत जाणार का.
तर मी तिथे तेव्हा उत्तर देतो, पहिल्यांदा शिशु शाळेत तर मुलांनी नक्कीच गेलं पाहिजे आणि ती सुद्धा नॉर्मल मुलांच्या शाळेत गेलं पाहिजे. त्याला कारण काय, मुलंही जगाच्या पाठीची सगळ्यात चांगली वाचा विकास तज्ज्ञ किंवा स्पीच थेरपिस्ट आहे. त्यांचे शब्द कानात ऐकून ऐकून ही मुलं नक्की त्यांच्याकडे बघून बघून शिकू शकतात. त्याच्यात त्या टीचर सुद्धा थोडंसं मदत करतात. काय पहिल्यांदा तरी कुठल्या स्पेशल स्कूलचा आग्रह धरू नये, कमीत कमी पहिलीच जाईस तोपर्यंत तरी मुलं इतर नॉर्मल छान खेळणाऱ्या आवाज करणाऱ्या मुलांमध्येच गेली पाहिजे. मग जर कालांतराने लक्षात आलं की नाही ही मुलं तिथं राहू शकत नाहीत, विशेष करून त्यांना बिहेवियर म्हणजे वर्तनाच्या समस्या येतात, ते स्वतःला चावतात, दुसऱ्यांना चावतात, मारामारी करतात आणि त्यांना कळत नसतं ते, आणि त्याच्यातून मला त्यांना मग शाळेमध्ये शिकणं अवघड होतं. अशा मुलांसाठी आपण विशेष शाळेचा विचार, त्याला आपण आजकाल इन्क्लुजन स्कूलिंग म्हणतात. म्हणजे नॉर्मलच शाळेमध्ये या मुलांसाठी विशेष तज्ज्ञ व्यक्ती नेमणूक केलेली असते. क्वचित प्रसंगी आई किंवा एखादी ट्रेंड व्यक्ती त्या मुलाची शेजारी, आपण ज्याला शॅडो टीचिंग म्हणतात, ती व्यक्ती बसून या मुलांना मार्गदर्शन करते, जी जास्तीत चांगली उपचार पद्धती होऊ शकेल किंवा शिक्षण पद्धती होऊ शकेल. गोडबोले सर, आज तुम्ही खूपच छान माहिती आम्हाला दिलेली आहे. जाता जाता पालकांसाठी काही मार्गदर्शन तुम्ही सांगू शकाल का? अगदी मी थोडक्यात सांगेन. त्यातलं पहिली गोष्ट म्हणजे निदानाला महत्त्व देऊ नका, ते लेबल काढून फेकून द्या. गुगलवरचा संबंधित अभ्यास कमी करा, त्यापेक्षा आपल्या मुलाचा अभ्यास करा. आपल्या मुलाबरोबर संवाद साधा, आणि संवाद साधताना ते आय कॉन्टॅक्ट आपण जे बोलतोय त्याच्यासाठी मी एक 3 शब्दांचं वाक्य ॲज अ थेरपी म्हणून इथं सांगेन. टच, कनेक्ट, ॲक्ट. या मुलांना लांबून ओरडून उपयोग होत नाही. त्यांच्या खांद्यावर हात ठेवा, नजरेला नजर द्या आणि मग एका शब्दात त्यांच्याशी बोला. त्यांची शब्द संख्याही वाढेल आणि त्यांचा आय कॉन्टॅक्ट इम्प्रूव्ह होईल. आय कॉन्टॅक्ट होण्याची दुसरी थेरपी ती म्हणजे मुलांबरोबर मनमोकळेपणाने खळखळून हसा. हसण्याने तुमची तब्येत चांगली होईल आणि तुमच्या खळखळून हसण्याकडे मूल बघायला लागेल. आय कॉन्टॅक्ट डेव्हलप होईल. सो मग त्याचं पहिलं लक्षण कमी व्हायला लागेल. त्यामुळे आनंदी राहा, उत्साही राहा, मोटिवेटेड. म्हणजे आपण आपल्या मुलाला चांगलं करणारच आहोत, पुढे काय होईल याचा विचार करू नका. आजच्या घडीला कालच्यापेक्षा आपलं मूल पुढे जात आहे की नाही ह्याच्यावर काम करा. आपल्या मुलांमध्ये नक्की चांगली प्रगती होऊ शकेल. थँक्यू गोडबोले सर, आज तुम्ही खूपच महत्त्वाची माहिती आमच्या पालकांकरता दिलेली आहे. मला आशा आहे की आता पालकांमध्ये याच्याबद्दलचा अवेअरनेस वाढेल आणि जर काही बारीक छोट्या मोठ्या तक्रारी त्यांना जाणवत असतील तर ते त्यांच्या बालरोग तज्ज्ञाच्या लक्षात आणून देतील. म्हणजे याच्यामुळे लवकर निदान होऊन या मुलांची ट्रीटमेंट लवकर होऊ शकेल. धन्यवाद सर. धन्यवाद. थँक्यू.